केसातून अजूनही पाण्याचे थेंब टपकत होते. रोहन मागून जवळ आला. त्याने हळुवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला. अन्विताचं अंग थरारलं. ती हळूच वळली. त्यांच्यात फक्त एक श्वासाचं अंतर उरलं. नजरा भिडल्या आणि जग जणू थांबून गेलं. रोहनने तिच्या चेहऱ्यावरून पाणी पुसलं आणि त्याचे बोटं तिच्या ओठांवर थांबले. अन्विताने डोळे मिटले. पुढच्याच क्षणी त्यांचे ओठ एकमेकात विरघळले. तो स्पर्श हलका होता, पण हळूहळू तीव्र, उत्कट होत गेलं. अन्विता स्वतःला थांबवू शकत नव्हती. ती पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळली. त्यांचे श्वास जलद होत गेले. हात एकमेकांना शोधू लागले. रोहनचे हात तिच्या कमरेवर सरकले. नमस्कार मंडळी. ही गोष्ट आहे अशी जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल. काही भावना आपण लपवतो पण विसरू शकत नाही, आणि ह्याच भावना या गोष्टीत पुन्हा जिवंत होणार आहेत. अन्विता काही दिवसांसाठी सासरच्या गावाला आली होती. मोठा वाडा, शेतं, घराभोवती पसरलेली झाडं, हे सगळं पाहून तिचं मन थोडं हलकं झालं. संध्याकाळी अंगणात बसलेली असताना अचानक तिच्या नजरेसमोर एक उंच, सशक्त तरुण दिसला. तो होता रोहन, नवऱ्याचा चुलत भाऊ. लहानपणी अन्विता त्याला पाहिलं होतं, पण आता तो पूर्णपणे बदललेला होता. काळसर गोरा रंग, जिममध्ये घडलेली शरीरयष्टी आणि डोळ्यांतला आत्मविश्वास, त्याचं व्यक्तिमत्व अगदी उठून दिसत होतं. रोहन हसत जवळ आला आणि म्हणाला, अन्विता वहिनी, किती दिवसांनी आलात गावाला? ओळखलत का मला? अन्विता थोडी दचकली, पण लगेच हलकं हसली. अरे वा रोहन, लहानपणी बघितलं होतं तुला, आता तर एकदम बदलून गेलायस. दोघं अंगणात बाकावर बसून गप्पा मारायला लागले. बालपणीचे किस्से, शाळेच्या आठवणी, गावातील गमती जमती, हे सगळं बोलता बोलता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. त्या पहिल्याच भेटीत अन्विताच्या मनात एक वेगळी भावना जागी झाली. हा फक्त नवऱ्याचा चुलत भाऊ नाही, याच्यात काहीतरी खास आहे जे नकळत मला आकृष्ट करतंय. गावातले दिवस हळूहळू सरत होते, पण प्रत्येक दिवसागणिक अन्विता आणि रोहन यांच्यातल्या गप्पा वाढू लागल्या. रात्री वाड्यात सगळे झोपून गेल्यावर दोघं अंगणातल्या झाडाखाली बसायचे. कधी गावाबद्दल बोलणं, कधी शहराबद्दल, पण मध्येच नजरा नकळत एकमेकांवर थांबायच्या. एका रात्री रोहन हळूच म्हणाला, वहिनी, तुम्ही शहरात राहता, तिथे इतक्या लोकांच्या गर्दीत सुद्धा तुम्हाला कधी एकटेपणा जाणवतो का? अन्विता थोडी शांत झाली. तिच्या डोळ्यांत हलकासा धुरकटपणा आला. हो रोहन, एकटेपणा खूप जाणवतो. नवरा सतत बाहेर. कधी कधी वाटतं कुणीतरी असावं ज्याच्याशी मन मोकळं करता येईल. त्या क्षणी रोहनच्या नजरेत वेगळाच भाव दिसला. काळजी, जवळीक आणि न बोललेली ओढ. त्याने हळूच तिच्या हातावर आपला हात ठेवला. अन्विताचं हृदय जोराने धडधडू लागलं. तिने काही बोललं नाही, पण हात मागेही घेतला नाही. त्या शांत रात्री शेतातून येणारा गार वारा आणि दोघांच्या नजरा, सगळंच काहीतरी नवीन सांगत होतं. अन्विता स्वतःशीच विचार करू लागली, हे असं का होतंय? मी रोहनकडे एवढी ओढ का अनुभवतीये? पण उत्तर मिळण्याआधीच तिच्या मनात एक धडधड निर्माण झाली होती.
त्या रात्री जुन्या वाड्याच्या खोलीत मंद दिव्याचा प्रकाश पसरला होता. बाहेर पावसाचा आवाज, आत मात्र केवळ 2 धडधडणारी हृदय. अन्विता खिडकीजवळ उभी होती. तिच्या केसातून अजूनही पाण्याचे थेंब टपकत होते. रोहन मागून जवळ आला. त्याने हळुवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला. अन्विताचं अंग थरारलं. ती हळूच वळली. त्यांच्यात फक्त एक श्वासाचं अंतर उरलं. नजरा भिडल्या आणि जग जणू थांबून गेलं. रोहनने तिच्या चेहऱ्यावरून पाणी पुसलं आणि त्याचे बोटं तिच्या ओठांवर थांबले. अन्विताने डोळे मिटले. पुढच्याच क्षणी त्यांचे ओठ एकमेकात विरघळले. तो स्पर्श हलका होता, पण हळूहळू तीव्र, उत्कट होत गेलं. अन्विता स्वतःला थांबवू शकत नव्हती. ती पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळली. त्यांचे श्वास जलद होत गेले. हात एकमेकांना शोधू लागले. रोहनचे हात तिच्या कमरेवर सरकले. अन्विता त्याच्या छातीवर डोकं टेकवत होती. प्रत्येक स्पर्शात, प्रत्येक श्वासात त्यांच्या मनातलं दडपलेलं आकर्षण उघड होत होतं. त्या जुन्या खोलीत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि बाहेरचा पाऊस होता. त्यांच्या नजरा, स्पर्श आणि उत्कटतेच्या ओढीतून ते दोघं पूर्णपणे एकमेकात हरवले. त्या रात्री त्यांनी न बोलता फक्त स्पर्शातून आणि मिठीतून एकमेकांना व्यक्त केलं. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात गुपित, सर्वात तीव्र आणि सर्वात अनोखा होता. सकाळी सूर्यकिरण जुन्या वाड्याच्या खिडकीतून आत शिरत होते. अन्विता खिडकीजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही काल रात्रीची चमक होती, पण डोळ्यांत एक खोल विचार दाटला होता. रोहन अजूनही अंगावर चादर ओढून गाढ झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून अन्विताच्या मनात एक वेगळाच भाव उमटला. हे काल काय घडलं? मी वहिनी आणि तो माझ्या नवऱ्याचा भाऊ, पण माझं मन इतकं शांत, इतकं पूर्ण का वाटतंय? तिच्या मनात अपराधीपणाही होता. हे कुणाला सांगता येणार नाही, नवऱ्याला तर कधीच नाही. पण जे घडलं ते चुकीचं वाटत नाही. ते इतकं खरं, इतकं आपलं वाटलं. त्या क्षणी रोहन उठला. त्याने अन्विताचा हात अलगद पकडला आणि हलक्या आवाजात म्हणाला, वहिनी, जे झालं ते मी विसरणार नाही, पण ते तुझ्या मनावर ओझं होऊ नये एवढंच मला हवंय. अन्विताने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ती काही बोलली नाही, फक्त त्याच्या हातावर आपला हात ठेवला. त्या स्पर्शात अपराध, आकर्षण आणि एक न बोललेलं गुपित सगळं दडलेलं होतं. त्या सकाळी पावसाने थांबलेलं गाव शांत झालं होतं, पण त्यांच्या मनातला वादळ अजून बराच काळ कोसळत राहणार होतं. ही होती आजची गोष्ट. आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.